नमस्कार. रासवसंघ खोली आणि व्याप्ती या पुस्तिकेबद्दल तुम्ही ऐकलं असेल. देवनूरू महादेव या कन्नड सुप्रसिद्ध लेखकांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे आणि आज या देशाच्या उरावर बसलेलं जी काही फॅशिस्ट राजकारण आहे त्याच्या पाठीमागे कोण आहे, ही जी संघटना आहे, जी तथाकथित सांस्कृतिक संघटना बनवली जाते, त्यासंबंधी अगदी स्पष्ट विवरण करणारी ही पुस्तिका आहे. या पुस्तिकेच्या अनेक प्रती, लाखोवारी 2 लाखापेक्षा अधिक प्रती भारतभरात निघाल्या आहेत. अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. मराठीमध्ये 2 अनुवाद झालेले आहेत. पण तरीही असं वाटतं की वाचणारे लोक कमी असतात आणि वाचणाऱ्यांच्या कानामध्ये जर कदाचित आपण ते ओतू शकलो तर जास्त फायदा होऊ शकेल. म्हणून असं ठरवलं की ही पुस्तिका जी मराठीमध्ये अनुवादित केलेली आहे मी, ती थोड्या थोड्या भागांमध्ये मी वाचून दाखवते. मग तुम्ही सर्वांनी ती कशी वापरायची ते तुमचं तुम्ही ठरवू शकता. तुम्ही ती लोकांना ऐकवू शकता, दाखवू शकता, जे काय आहे ते. ऑडिओ स्वरूपामध्ये दाखवली तरी काही हरकत नाही. आता यूट्यूबवरती अपलोड करते आहे म्हणून ते पॉडकास्टसारखं केलेलं नाही आहे, एवढंच. तर आपण जास्त वेळ न घालवता त्या पुस्तिकेकडे वळू. या पुस्तिकेच्या प्रस्तावनेतच देऊ असं म्हणवणाऱ्या देवनूरू महादेव यांनी काय लिहिलं आहे ते पाहूया. रासवसंघाचे खरे स्वरूप आणि त्यांचे हेतू काय आहे हे काळजीपूर्वक तपासून लोकांपुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. संपूर्ण देशाला विघटित करण्याच्या दृष्टीने रासवसंघ कसा सातत्याने प्रयत्नशील आहे हे लोकांना समजावे म्हणून एक छोटेसे पाऊल म्हणजे ही पुस्तिका आहे. रासवसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय, याबद्दल उभे केलेले रम्य चित्र आणि सत्य यात फार मोठी तफावत आहे. ती समजावून देणे हा यामागचा हेतू आहे. आपल्या लोककथांमध्ये बरं का एक कथा फार प्रसिद्ध आहे. एक क्रूर चेटक्या किंवा जादूगार किंवा त्याला राक्षसही म्हणू शकतो, जगभर हाकार माजवतो, दुर्वर्तन करतो. त्याला कुणाचीही भीती वाटत नसते कारण त्याला मरणाची भीती वाटत नसते कारण त्याने आपले प्राण 7 समुद्रापार असलेल्या एका गुंफेमध्ये ठेवलेल्या पोपटामध्ये लपवून ठेवलेले असतात. हा सुरुवातीला फक्त चेटक्या असतो आणि मग तो बहुरूपीही होतो. तो अनेक रूपे धारण करू शकतो. त्याची वेषांतर क्षमता अमर्याद असते आणि त्याला कुणीही काहीही करू शकत नाही कारण त्याचा जीव, त्याचा प्राण अज्ञात अशा दूरस्थ गुंफेमध्ये सुरक्षित असतो याची त्याला खात्री असते. या भयंकरातून सुटका करून घ्यायची तर प्रथम त्याचा प्राण कुठे लपवलेला आहे हे शोधून काढावे लागेल आणि आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल. अशाच प्रकारे रासवसंघाचा प्राण कुठे लपलेला आहे याचा शोध घेताना या संघटनेची पाळेमुळे कुठल्या प्राचीन चिखलात रुतलेली आहेत त्या चिखलाचाच मी माग काढला आणि मग मला जे दिसले ते हिडीस आहे, अतिशय हिडीस. त्याचा एक बारीकसा अंश मी या पुस्तिकेमध्ये देतो आहे. यातून जर कोणी अधिक खोलवर शोध घेऊ लागले तर मी या माझ्या प्रयत्नाला यश आले असेच समजेन. आता काही ऋणनिर्देश असं म्हणून देवनूरू महादेवांनी त्यांच्या काही मित्रांचा उल्लेख करून त्यांचे आभार मानलेले आहेत. आपण पुढे जाऊ. या पुस्तकाचं पहिलं प्रकरण आहे या क्रूर चेटक्यासारखंच रासवसंघाचा प्राण कशात आहे. संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक होते डॉक्टर हेडगेवार. त्यांच्यानंतर गोळवलकर हे अनेक वर्षांपर्यंत रासवसंघाचे दुसरे सरसंघचालक होते आणि गोळवलकर हे सावरकरांना आणि हेडगेवारांना आपले गुरु, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञ मानत. गोळवलकर आणि सावरकर या दोघांच्याही लेखनातील काही महत्त्वाचे अंश मी पुढे देतो आहे. गोळवलकरांचा देव. आपणा सर्वांना अशा एका चैतन्यशील देवाची गरज असते जो आपल्यातील चैतन्य जागे करू शकेल. आपला समाज हाच आपला देव आहे. हिंदूंचा वंश हाच एक मूर्तिमंत विराट पुरुष आहे. वेदांमधून सांगितलेला आदिपुरुष, सर्वशक्तिमान ईश्वराचेच हे रूप आहे हे आपल्या पूर्वजांनीच सांगून ठेवलं आहे. जरी त्यांनी हिंदू हा शब्द वापरला नाही तरी पुरुष सूक्तात येणारं वर्णन तेच स्पष्ट करतात. तारे आणि आकाश या परमात्म्याच्या बिंबीतून उत्पन्न झालेल्या गोष्टी आहेत हे सांगितल्यानंतर सूर्य आणि चंद्र त्या परमात्म्याचे नेत्र आहेत, डोळे आहेत असं त्यात म्हटलं आहे. त्यानंतर असं म्हटलं आहे की ब्राह्मण हे त्याच्या मस्तकापासून तयार झाले आहेत. त्याचे बाहू म्हणजे क्षत्रिय राजे,
त्याच्या मांड्या म्हणजेच वैश्य आणि त्याची पावले पाय म्हणजे शूद्र आहेत. जे लोक या चातुर्वर्ण्य पद्धतीस मानतात तेच हिंदू वंशाचे लोक आहेत. आणि हे पुरुष सूक्तातली ही देवाची कल्पना म्हणजेच आपला देव आहे, हा त्याचा अर्थ. हे गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्स या पुस्तकामधून घेतलेलं आहे. आता गोळवलकरांचे संविधान म्हणजे राज्यघटना या संबंधीचे विचार पाहू. लोकांच्या मनातील हिंदू असण्याच्या ओतप्रोत अभिमानाची आपल्याला कल्पना आहे असे सांगत ते पुढे म्हणतात, फिलिपाईन्सच्या दरबारात मनूचा संगमरवरी पुतळा आहे. मानवजातीमधील सर्वात शहाणा असा हा पहिला माणूस ज्याने कायदे नियमांची आखणी प्रथम जगाला दिली असं त्या पुतळ्याखालच्या चौथऱ्यावर लिहिलं आहे. पुन्हा बंच ऑफ थॉट्समध्येच हे आलेलं आहे. विदा सावरकरांचा दृष्टिकोन काय आहे? आपल्या हिंदू राष्ट्रात वेदानंतर मनुस्मृती हा सर्वात पवित्र असा धार्मिक ग्रंथ आहे. प्राचीन काळापासून आपल्या सांस्कृतिक परंपरा, विचार आणि कृती यामागील नैतिक तत्वांचे दिग्दर्शन करणारा असा हा ग्रंथ आहे. गेली अनेक शतके आपल्या देशाचा आध्यात्मिक आणि दैवी प्रवास ज्या नियमानुसार, ज्या आदर्शांनुसार चालत आला आहे त्याचे सार सूत्र या ग्रंथात आहे. मनुस्मृती हा लक्षावधी हिंदू अनुयायांच्या दिनक्रमणेचा मूलभूत आधार आहे. आज मनुस्मृती हाच हिंदूंसाठी कायदा आहे. थोडं विषांतर करून सांगते. अलीकडेच हरी नरकेंनी अलीकडे नाही, बरेच वर्ष ते लिहित आहेत, पण मनुस्मृतीमध्ये काय काय लिहिलेलं आहे, स्त्रियांबद्दल काय लिहिलेलं आहे याचा एक चांगला उतारा लिहिलेला आहे. तोही कधीतरी कोणीतरी अवश्य लोकांपर्यंत पोचवावा, वाचून दाखवावा. आता आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारतीय संविधानाविषयी गोळवलकरांचं मत काय होतं? पाश्चात्य देशांच्या संविधानामधून उचलाउचल करून क्लिष्ट आणि विसंगत असे तुकडे जोडून तयार केलेले संविधान हे आपले संविधान आहे, एवढेच. युनायटेड नेशन्सच्या जाहीरनाम्यामधून किंवा आधीच्या लीग ऑफ नेशन्सच्या जाहीरनाम्यामधून अमेरिकन किंवा ब्रिटिश संविधानातून कसल्याशा लुळ्यापांगळ्या तत्वांच्या आधारे शिवलेली ही गोधडीच आहे जणू. पुन्हा संदर्भ बंच ऑफ थॉट्स. ऑर्गनायझर हे राष्ट्रसंघाचं मुखपत्र. त्यामध्ये 30 नोव्हेंबर 1949 रोजी एक संपादकीय प्रसिद्ध झालं. त्यातून पुढचं वाचते आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतंत्र सार्वभौम भारताने संविधानाचा मसुदा प्रकाशित करून लोकार्पण केला. त्या दिवशी संविधानावरील ही टीका प्रसिद्ध करण्यात आली. आपल्या संविधानात प्राचीन भारतीय घटनात्मक कायद्यांचे, संस्थांचे, संकल्पनांचे, व्याख्यांचे नामोल्लेखही नाहीत, म्हणजे मनुस्मृतीचे. मनुस्मृतीचे लेखन लायकगर्स ऑफ स्पार्टा किंवा सोलोन ऑफ पर्शिया यांच्याही आधी झाले होते. ही जुनी पुस्तकं किंवा ग्रंथ आहेत दुसऱ्या देशांमधील. आजही मनूची कायदे संहिता जागतिक कौतुकास पात्र आहे. कुठल्या जागतिक कौतुकास पात्र आहे माहीत नाही. हिंदू लोकांकडून त्या कायद्यांना उत्स्फूर्त असे अनुयायित्व लाभते, पण आपल्या संविधानकर्त्या पंडितांच्या लेखी याची किंमत शून्य आहे. संघराज्यासंबंधी हे काय म्हणतात पहा. संघराज्यासंबंधी ते म्हणतात हे विषबीज आहे. आपल्या संविधानात राज्यांचा संघ असण्यासंबंधी जे नियम आहेत त्यावरून हे स्पष्ट होते की आपले राष्ट्र हे एकजिन्सी सुसंवादी राष्ट्र होऊ शकते याची खात्री संविधानकर्त्यांच्या मनात नाही. त्यांनी राष्ट्राला अनेक राज्यांचा संघ ठरवले आहे, यावरूनच यात विघटनाची बीजे आहेत हे स्पष्ट होते. पुन्हा बंच ऑफ थॉट्स बरं का. याच कारणासाठी आपण संविधानाच्या या संघराज्यात्मक आराखड्यावरची चर्चा कायमची खोलवर गाडून टाकली पाहिजे. या एकसंध भारतात स्वायत्त किंवा अर्धस्वायत्त राज्य असण्याची शक्यताच मिटवून टाकली पाहिजे. एकछत्री शासनाची प्रस्थापना करण्यासाठी आपण संविधानाच्या मसुद्याचा पुनर्विचार करून पुनर्लेखन करणे गरजेचे आहे. हा सुद्धा संदर्भ पुन्हा बंच ऑफ थॉट्समधूनच आलेला आहे. राष्ट्रसंघाचा प्रेरणास्रोत काय आहे? राष्ट्रसंघ हा ध्वजाखाली, एका नेतृत्वाखाली आणि एका विचारसरणीने प्रेरित असून या थोर भूमीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हिंदुत्वाची ज्योत पेटवणार आहे. 1930 साली मद्रास इथे भरलेल्या 1350 संघनेत्यांच्या सभेतील हे गोळवलकरांचं जाहीर निवेदन त्यांच्या फॅसिस्ट आणि नाझी विचारसरणीचं अगदी ठळक उदाहरण आहे. हिटलरच्या नाझी आणि फॅशिस्ट विचारसरणी संबंधी ते काय म्हणतात पहा.
जर्मन वंशाभिमान हा आजच्या चर्चेचा विषय आहे. आपल्या वंशाचे आणि संस्कृतीचे शुद्धत्व राखण्याच्या हेतूने जर्मनीने जगाला धक्का बसेल असे निर्णय घेतले. ज्यू वंशीय लोकांचे देशातून उच्चाटन करण्याची सुरुवात केली. उच्च कोटीचा वंशाभिमान इथे दिसून आला. जर्मनीने हेही दाखवून दिले की मुळातूनच जे वंश आणि संस्कृती विभिन्न आहेत त्यांचे एकीकरण कधीही होऊ शकत नाही. हा धडा हिंदुस्थानात आपण सर्वांनीच शिकला पाहिजे आणि त्याचा लाभ घेतला पाहिजे असं गोळवलकर वी ऑर आवर नेशनहूड डिफाईन्ड या त्यांच्या 1939च्या पुस्तकात म्हणतात. ही सर्व प्राचीन इतिहास असलेली राष्ट्र अल्पसंख्य समूहांची समस्या कशी सोडवतात ते पाहणे आणि ध्यानात ठेवणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे असं गोळवलकर आता पुढे सांगायला लागले. कोणत्या न कोणत्या कारणाने देशात आलेल्या स्थलांतरित लोकांनी त्या त्या देशातील बहुसंख्य लोकांशी, राष्ट्रीय वंशांशी सहजपणे जुळवून घेतले पाहिजे. त्यांची संस्कृती, भाषा, बहुसंख्यकांच्या आशा आकांक्षा आत्मसात करताना त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व आणि आपले विदेशी मूळ विसरून गेले पाहिजे. त्यांनी तसे केले नाही आणि ते परके म्हणूनच जगत राहिले. त्यांच्या नव्या राष्ट्राला त्यांचा त्रास होत असला तरीही आपल्या मूळ देशाच्या रूढी परंपरा पाळत राहिले तर त्यांना कोणतीही विशेष सुरक्षा मिळता कामा नये. अधिकार किंवा हक्कांचा तर विषयच संभवत नाही. परक्यांसाठी केवळ 2च मार्ग मोकळे आहेत. त्यांनी मूळ राष्ट्रीय वंशात सामील व्हावे, नवी संस्कृती स्वीकारावी किंवा मग राष्ट्रातील वंश जोवर मान्यता देईल तोवर त्यांच्या दयेवर जगावे किंवा मग राष्ट्रीय वंशाच्या इच्छेनुसार ते म्हणतील तेव्हा देश सोडावा. अल्पसंख्यकांचा प्रश्न सोडवायला हा एकच दृष्टिकोन परिपूर्ण ठरेल. हेच एक उत्तर तर्कशुद्ध आणि योग्य आहे. केवळ असे झाले तरच राष्ट्रजीवन निरोगी आणि निर्विघ्न राहील. केवळ असे केले तरच आपले राष्ट्राच्या अंतर्गत उपराष्ट्रे तयार होण्याच्या राजकीय कर्करोगापासून, धोक्यापासून सुरक्षित राहील असे त्यांचे थोर विचार आहे. ते आजही अंमलात येताना दिसतात. अनेक संघाचे लोक हे आम्ही आता मानत नाही वगैरे वगैरे म्हणत असतात, आलटून पलटून म्हणत असतात. नाही, आता आम्ही त्याचा पुनर्विचार करतो. वैद्यांसारख्या माणसांनीही ते तसंच केलं होतं. पण खरोखरी आज जे होतं आहे ते पाहिलं तर तुम्हाला दिसेल की हेच विचार त्यांच्या कृतीच्या मागे असतात. जर्मनी आणि इटली या राष्ट्रांनी, पुन्हा गोळवलकर म्हणतात बरं का, जर्मनी आणि इटली या राष्ट्रांनी नाझीवाद किंवा फॅशिझमच्या जादूच्या कांडीने स्वतःला सावरले आणि ती राष्ट्रे पूर्वीपेक्षा अधिक शक्तिमान झाली. यावरून हे स्पष्ट होते की या विचारप्रणालींचे शक्तिवर्धक टॉनिकच राष्ट्र निरोगी ठेवण्यात सर्वात प्रभावी आहे. हे आहे विदा सावरकरांच्या 1940च्या मदुराई इथल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनातील अध्यक्षीय भाषणातून. नंतर इटली आणि जर्मनीचं काय झालं हे आपण जाणत नसलात तर जाणून घ्या. या दोन्ही राष्ट्रांनी नाझीवाद म्हणून जो काही हलकल्लोळ केला, हत्याकांड केली, त्यानंतर त्या राष्ट्रांची पूर्णपणे वाट लागली. ती राष्ट्रे तात्पुरती तरी नष्ट झाली आणि आज त्या दोन्ही राष्ट्रांमध्ये नाझीवादाचा कुणीही पुरस्कार करत नाही. उलट आपल्याकडे नाझीवाद होता याची त्यांना शरम वाटते. गोळवलकरांच्या बंच ऑफ थॉट्समध्ये काय म्हटलंय पहा. स्वातंत्र्यासंबंधी, आपल्या स्वातंत्र्यामागची सुप्त प्रेरणा ही एकच असते. ती म्हणजे आपल्या राष्ट्रीय मूल्यांचे जतन आणि प्रसार. ही मूल्ये म्हणजेच आपला धर्म आणि आपली संस्कृती. हा आपला ऐतिहासिक पारंपरिक दृष्टिकोन असतो. पहा, हे झालं पहिलं प्रकरण. यामध्ये तुम्हाला राष्ट्रसंघाच्या बांधणीच्या मागचा जो काही अविचार होता तो दिसून येईल. आपण पुढल्या भागामध्ये दुसऱ्या प्रकरणाकडे वळणार आहोत. तोवर या सगळ्या गोळवलकर सावरकरांनी मांडलेल्या विचारांचा आपण विचार करा. आज जे घडतं आहे त्या सगळ्याच्या मागे हे अविचार आहेत, जे कालबाह्य ठरलेले आहेत. बहुविधता ही नाकारलेल्या राष्ट्रांनी जे काही केलं तेच त्यांना भारतात करायचं होतं आणि आजच्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा तेच करायचं आहे. जे जरी वरवर कधी कधी एक तोंड त्यांचं हे बोलतं, दुसरं तोंड दुसरं बोलतं, पण त्या सर्वाच्या मागे हा आत्ता मी जे विचार वाचून दाखवले हाच विचार आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि पुढचा भाग थोड्याच वेळामध्ये मी अपलोड करते आहे. कृपा करून या गोष्टी हे ऐकवून दाखवा. अनेक लोक वाचत नाहीत.
म्हणून तरी आपण हे वाचणं आवश्यक आहे.